एरवी मुस्लिमांच्या नावानं शिमगा आता निवडणुकीसाठी पुरणपोळी हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता। उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण करावं। राऊतांची टीका तर राऊत हेच कृतघ्न असल्याची नरेश म्हस्केंची टीका। अनिल परबांच्या घरासमोर राणे समर्थकांची बॅनरबाजी। नितेश राणेंचा बॅनरवर हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करत परबांना डिवचलं। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सरकारनं समिती नेमून दोन्ही बाजू ऐकाव्यात। कोणत्याही समाजाची भावना दुखावू नये, भूषणसिंह राजे होळकरांची मागणी। महाराणी ताराराणींच्या समाधीची दुरवस्था। जितेंद्र आव्हाडांकडून स्मारकाचे फोटो पोस्ट। सरकार महाराणी ताराराणींचं स्मारक उभारणार का, आव्हाडांचा सवाल। महाराणीचा राग मनात धरून सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली। आरोपी सुदर्शन घुलेची कबुली। महेश केदार, जयराम चाटे यांच्याकडूनही हत्येची कबुली। वाल्मिक कराडचा पाय आणखी खोला। इंद्रजित सावंतांना फोनवर धमकी दिल्याची प्रशांत कोरटकरची कबुली। कोरटकरला तपासासाठी दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलवलं, पोलिसांची माहिती। कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज एग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात। 9 जणांवर गुन्हा दाखल। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। दत्ता गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अश्लील कृत्य। विद्यार्थिनीकडे पाहून एका कर्मचाऱ्यानं केलं अश्लील कृत्य। तक्रारीसाठी गेलेल्या पीडित मुलींना कुलगुरूंनीच झापल्याचा आरोप। थेट मुंबई ते दुबई रेल्वे उभारण्याचा संयुक्त अमिरातीचा विचार। तब्बल 2000 किलोमीटरचा रेल्वे मार्ग समुद्राखालून जाणार। तेल व पाण्याच्या आयात निर्यातीचाही विचार।